हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला। 7 कॅबिनेट, 11 राज्यमंत्र्यांचा समावेश। भाजपला 18 तर नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना प्रत्येकी 2-2 मंत्रिपद। सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिंदे गटाचा 1 मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू। नरेंद्र मोदी ढोंगी, संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची टीका। मुंबईत आज भाजपा आमदारांची महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेणार। राजकारणात जायचं नाही, आमचं ध्येय मराठा आरक्षण। मात्र आरक्षण न दिल्यास राज्यात 288 उमेदवार उभे करणार। जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण। आंदोलन स्थगित केलं होतं, नव्याने परवानगीची गरज नाही। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। काँग्रेसच्या कार्यकारिणीची दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक। सोनिया गांधी, खरगे, राहुल गांधींसह नाना पटोलेंची उपस्थिती। महाराष्ट्रात काँग्रेसचा जास्त मेरिट, निकाल आलाय, कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। नाना पटोलेंचं राऊतांना उत्तर। तर मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अधिक जागा जिंकलो असतो, पटोलेंचं वक्तव्य। फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये, मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलू। अमित शहांचे फडणवीसांना आदेश। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवली। सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार। निवडणूक आयोगाचा निर्णय। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईच्या झळा कायम। 13 गावात 17 टँकरनं पाणी पुरवठा। तलावाशेजारी झरे खोदून पाणी काढण्याची ग्रामस्थांवर वेळ। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा इशारा। हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा। बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसरसह इतर भागात हलक्या पावसाच्या सरी। पारा घसरल्यानं मुंबईकरांना दिलासा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल। पावसाळ्यात होर्डिंग दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी। न्यायालयाच्या पालिका आणि रेल्वे मंत्रालयाला सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।